नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या इंस्टाग्राम पेजवरती स्वागत आहे। आज आपल्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे। आज आहे गुढीपाडवा, म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। हा दिवस नवचैतन्याचा, नवउत्साहाचा आणि नव्या संकल्पनांचा आहे। आपल्यासाठी हा दिवस विशेष आहे, कारण यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आणि हिंदू धर्माच्या थोर परंपरा आणि इतिहास आणि महानायकांची स्मृती जपली जाते। तसेच आज आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले। त्यांनी अन्याय, अत्याचार आणि विदेशी शक्तींविरुद्ध लढा देत आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचे स्वप्न दाखवले। छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची त्यागमय गाथा देखील आपल्यासाठी आदर्श आहे। हिंदू धर्म आणि संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी त्यांनी अपार यातना सहन केला, परंतु कधीही आपल्या धर्मावरचं निष्ठा सोडली नाही। त्यांच्या बलिदानामुळेच आपण आपले सण अभिमानाने आपल्या संस्कृतीचा वारसा साजरा करू शकतो। गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची ही परंपरा हे यश, समृद्धी आणि विकासाचं प्रतीक आहे। ही गुढी आपल्याला आपल्या इतिहास आणि आपल्या परंपरांच्या महत्त्वाच्या क्षणांची आठवण करून देते। तर मग ह्या गुढीपाडव्याला आपण आपल्या महानायकांचे विचार आणि आदर्श आपल्या आयुष्यात रुजवू। नवीन वर्षात आपण नवनवीन संकल्पना घेऊ आणि आपल्या समाजासाठी, आपल्या धर्मासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करू। आणि शेवटी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हाला आनंद, समाधान आणि यशाचं भरभरून फळ देवो, हीच शुभेच्छा। जय हिंदवी स्वराज, जय महाराष्ट्र। नोटवरच मी माझ्या आजच्या रुटीनबद्दल तुम्हाला सांगतो। मग आजच्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी उठून 6:30 वाजता मी उठलो। उठल्यानंतर ब्रश करून फ्रेश होऊन मग मी एक्सरसाइजसाठी निघालो। अराऊंड 10 मिनटं चालल्यानंतर मी ग्राउंडवर पोचलो। अराऊंड 40 मिनिट्सचा मी प्रॉपर वर्कआउट केला। प्रॉपर वर्कआउटमध्ये मी रनिंग, मेडिटेशन आणि पुलअप्स, पुशअप्स वगैरे ह्या काही गोष्टी करून मी प्रॉपर 40 मिनिट्सचा वर्कआउट कंप्लीट केला। त्यानंतर घरी आलो। घरी आल्यावरती एक फ्रेश शॉवर घेऊन मी तयार झालो। घरातील सर्व जी अर्जंट कामं होती, जो वर्क पेंडिंग होता घरामध्ये, आज गुढीपाडवा असल्याने भरपूर गोंधळ चालू होता घरी, तर मग जे काय कामं होती, इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या कंप्लीट केल्या आणि मी रेडी झालो। रेडी झाल्यानंतर मी दरवर्षी काय करतो, दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गणपती मंदिरमध्ये जातो। गणपती मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेऊन माझ्या नवीन वर्षाची सुरुवात करतो। तर मी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन बाहेर आल्यावरती बघितलं तर तिकडे फडके रोडवरती बाजूलाच रॅली चालू होत्या। तर रॅलीमध्ये भरपूर काही गोष्टी होत्या। फडके रोडवरती रॅलीच चालू होत्या आणि रॅलीमध्ये भरपूर लोकं आली होती। भरपूर ताशा पथकांची मिरवणुका चालू होत्या तिथे। काही लहान मुलं, काही वृद्ध व्यक्ती, कॉलेजमध्ये जाणारी मुलं आणि ऑफिसला जाणारी लोकं वेगवेगळ्या प्रकारचे रंगभूषा करून रॅलीमध्ये सहभाग घेतला होता। त्यांनी हे दृश्य बघून भरपूरच मस्त वाटत होतं, सुंदर दिसत होतं। आजूबाजूचं वातावरण पण एकदम भक्तिमय वाटत होतं की हा सण आपल्या सर्वांना बांधून ठेवतो असं वाटत होतं। त्यामध्ये काही लोकांनी सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या आणि त्या रांगोळ्यांमध्ये
वेगवेगळ्या महापुरुषांना आणि स्वातंत्र्यवीरांना त्यांनी त्यामध्ये चित्रित केलं होतं. त्याच्यामध्ये महात्मा फुले असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि बऱ्याच काही महापुरुषांनी त्यांनी रांगोळीच्याद्वारे त्यांचं चित्रण केलेलं होतं त्याच्यामध्ये. तर हे सगळं दृश्य भरपूरच सुंदर होतं. हे सगळं झाल्यावरती आम्ही थोडं पुढे गेल्यावर तिथे स्टेजवरती संगीताचा कार्यक्रम चालू होता. आणि ह्यानंतर गाणं संपताच महाराष्ट्राची हास्य जत्रामधल्या कलाकारांची एंट्री झाली. तुम्हा सगळ्या कलाकारांचं डोंबिवलीकरांच्या वतीने मनापासून स्वागत. आणि सकाळपासून तुम्ही आहात म्हणजे आपली स्वागत यात्रा जिथून सुरुवात झाली तिकडनं तुम्ही सगळेजण स्वागत यात्रेचं जनसमुदाय तर आहे आणि उत्साहात आहे. तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. पहिलीच वेळ आहे डोंबिवलीत येण्याची, शोभायात्रेसाठी येण्याची, गुढीपाडव्यासाठी येण्याची आणि खूप खूप प्रेम मिळतं, खूप आदर मिळतं. तुम्हा सगळ्यांचं प्रेम दिसतंय, जल्लोषात कळतंय आणि आमचं तुम्हावर प्रेम आहेच. पण आता आमच्या प्रेमाची वेळ थोडी बदललेली आहे. आम्ही 9:30 वाजता टेलिव्हिजनवर तुम्हाला दिसायचो, पण आता महाराष्ट्राची हास्य जत्रा सोमवार ते बुधवार रात्री 9 ते 10 या वेळेत तुम्ही बघू शकता. बाकी ज्यांनी फोनवर केले त्यांनी फोटो काढून झाले असतील तर लगेच यूट्यूबला जाऊन परत हास्य जत्रेचे स्किट्स बघितले तरी चालणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. आमचा आणखीन एक नवीन शो येतोय, कोण होणार महाराष्ट्राचा कीर्तनकार, लाडका कीर्तनकार. तर हा शो सुद्धा तुम्ही पाहायला हवाय. प्लीज तो सुद्धा शो पहा, कारण हास्य जत्रेच्या माध्यमातून आम्ही तुमचं मनोरंजन करत असतो. त्यांनी त्यांच्या महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकारचं टायटल ट्रॅक म्हणून दाखवलं. ज्ञानोबाच्या ओवीला तुकोबाच्या काठेला एक हाताच्या फारोडाला चोखोबाच्या चोखोला नामदेवाच्या भंगाला सनाईला मुक्ताईला सोयरा बाईला माझ्या सखुबाईला बाई बाई जाणायाला चला आग बाई 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 जाणायाला चला चला कीर्तनाला चला हे चला. टायटल ट्रॅक नंतर पुन्हा एकदा गायकाने आपल्या संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होताच आम्ही पुढे निघालो आणि तेवढ्यातच झी मराठीच्या सेलिब्रिटीजची एंट्री झाली. तिथे काही वेळ त्यांना प्रमोशन करताना बघत आम्ही तिथेच थांबलो आणि थोड्या वेळाने आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. घरी जात असतानाच आमची एका नवीन ढोलताशा पथकाच्या मिरवणुकीकडे नजर गेली आणि तिथे नाचत असलेला आणि वाजवत असलेल्या ढोलताशा पथकाकडे बघून आम्ही तिथेच थांबलो.
आता एवढं सगळं झाल्यावरती उशीर तर होणारच होता. आता एवढा उशीर झाल्यावरती आम्ही घरी जायला निघालो आणि अराऊंड 2-2:30 वाजले असतील आम्ही घरी पोचलो. घरी पोचल्यावरती आम्ही जेवण वगैरे करून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आजच्या दिवसासाठी एवढंच. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा पार्ट 1 आणि पार्ट 2चा व्हिडिओ हा एकच आहे, कारण भरपूर उशीर झाला होता आणि हा व्हिडिओ पण खूप लेंदी झाला आहे. त्यामुळे हा पार्ट आणि हा पार्ट 2 हा डे 3चा आहे. तर मग पार्ट 3 तुम्हाला डिनरनंतर बघायला भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. बाय.